परंतु प्रत्येक घाटाचं जे वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक घाटाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे, प्रत्येक घाटाचा शृंगार वेगवेगळा आहे आणि प्रत्येक ठिकाणी मैया पूर्णपणे वेगळी म्हणजे की तिचा शृंगार वेगळा आहे, रूप वेगळं आहे तिचं. जसं आपण महेश्वरच्या घाटावरती गेलो तर महेश्वरच्या घाटावरती मैया पूर्णपणे वेगळी होती. ओंकारेश्वरला आपण गेलो तिथे मैया एकदम वेगळी होती. तर अशी प्रत्येक ठिकाणी तिचं रूप वेगवेगळं आहे. म्हणजे काल बऱ्याच जणांनी विचारलं की त्या आरतीमध्ये असं काय आहे की जननन 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 झुमकत झुमकत झुमकत. तर ती पहिली 10 वर्ष जो कालावधी आहे तिचा तपश्चर्येचा त्यावेळेला ती कैलासावरती होती. तुम्हाला सगळ्यांना मी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की नर्मदा जन्म आणि नर्मदा नाव ठेवलं गेलं. त्याच्यापुढे ती कैलासावरती राहिली आणि भगवान शिवशंकर पण पूर्ण वेळ कैलासावरती राहिले. तर कैलासावरती संपूर्ण बर्फ आहे. म्हणजे त्या बर्फामध्ये तिच्या पायामध्ये सुंदर पैंजण, ती लहानशी मुलगी म्हणजे कुमारिका. आणि तिचं वर्णन करताना पार्वती आईसाहेब म्हणतात की लक्षावधी सूर्य उजडल्यानंतर जेवढं तेज निर्माण होईल तेवढं तेज नर्मदेमध्ये आहे. आणि असं तेज ज्यावेळेला धावत असेल, पळत असेल त्या कैलासावरती, त्यावेळेला ती कुमारिका आहे. म्हणून ऋषींचं लक्ष फक्त तिच्या पायाकडे. सगळेजण तिच्या पायाचं दर्शन घेतात, कारण ती कुमारिका असल्यानंतर कुमारिकामध्ये देवीच्या पायाचं दर्शन परिपूर्ण सांगितलेलं आहे, पाद्यपूजा परिपूर्ण सांगितलेली. आणि त्यामुळे तिच्या पायाकडे लक्ष आहे. त्यावेळेला तिचे पाय इतके सुंदर वाजतायत. म्हणून ते आरती करताना सुरुवातीच्या कडव्यांमध्ये त्यांना जे दिसतंय ते नर्मदा मैयाचं बालपणीचं रूप दिसतंय. आणि मग तिच्या पायामधले ते जे सुंदर असे पैंजण आहेत त्या पैंजणांचं वर्णन करताना ते लिहिलेलं आहे की झुमकत 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 जननन जननन जननन. असं ते पैंजण वाजत ते इकडून तिकडे धावते. आणि ते रूप डोळ्यापुढे यायला पाहिजे की एखादी कुमारी मुलगी पायामध्ये पैंजण घालून धावते आणि तिच्या पैंजणांचा तो आवाज आहे. तेव्हा त्या आरतीमध्ये म्हणण्यामध्ये मजा आहे. जननन 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 झुमकत झुमकत झुमकत. तर तो आनंद घेता यायला पाहिजे. मग या ठिकाणी जसं घाटावरती बर्मन घाटावरती आपण आलो, हा ब्रह्मघाट आहे, ज्याचं नाव आहे ब्रह्मघाट. मी सांगितलं की एमपीची लँग्वेज खूप स्वीट आहे. इथे तुम्हाला ती सगळीकडे ऐकायला मिळेल. हिंदीचे पण खूप स्वीट आहे. आणि सर्वात छान शब्द आहे की इथे नाही बोललं जात नाही. मी तुम्हाला लगेच ऑफर पण दिली की मेरा आप सभी से निवेदन है, आइए आप नर्मदा जी में है. यहाँ ऐसा बोला जाता है कि एमपी आए और कचौड़ी नहीं खाए तो क्या एमपी आए, और नर्मदा जी पे आए और नहाए नहीं तो क्या नर्मदा जी पे आए. ऑफर अभी भी चालू है. अब मेरा आप सभी से निवेदन है कि आप एक एक डुबकी लगा लीजिए. आप सबको बोलना है हाओ. यार नहीं बोला जाता. नाही म्हणलं नाही तर हाव. हाव म्हणजे हो, करणार. लगेच केलं पाहिजे असं नाही. करणार नाही म्हणायचं, हाव. तर त्याप्रमाणे हाव बोलायची इकडची पद्धत आहे. आणि जन्मेंजय राजा वैशंपायन ऋषींना घेऊन या घाटावरती आले. आणि या घाटावरती आल्यानंतर त्यांनी विचारलं की बर्मन घाट काय, मला सांगा. हे बर्मन घाट काय ते मला सांगा. म्हणजे त्यावेळेला ब्रह्मघाट. तर तो पुढे अपभ्रंश होऊन एमपीच्या स्वीट लँग्वेजमध्ये तो बर्मन शब्द आला, बर्मन घाट. त्यावेळेला वैशंपायन ऋषी म्हणतात की जन्मेंजय मला खूप भरून आलं या घाटावरती आल्यानंतर. आणि या घाटासाठी माझा खूप जुना संबंध आहे, कारण इथे आल्यानंतर मला माझ्या खूप साऱ्या गोष्टी आठवतात. ते म्हणतात कुठल्या गोष्टी आठवतात. पण मला इथे आल्यानंतर आहे ना चैनच पडत नाही. मला सारखं आठवण येत होती पिपलेश्वर तीर्थाची. हे पिपलेश्वर तीर्थ काय ते तुम्ही मला सांगा. पिपलेश्वर तीर्थाचा महिमा मला सांगा. त्यावेळेला पुन्हा मग त्याला वैशंपायन ऋषी म्हणतात की ततो गच्छन्तु राजेंद्र. पाटील उत्पत्ती कलेक्ट करते महात्मा. तर त्या वेळेला ते म्हणतात की ततो गच्छन्तु राजेंद्र, आपण तिथे जाऊ आणि तिथे त्याचा इतिहास ऐकू. मग पिपलेश्वर तीर्थ काय, त्या तीर्थावरती वैशंपायन ऋषी जन्मेंजयला घेऊन गेले. आणि जन्मेंजय ऋषींनी, जन्मेंजय राजांनी ज्यावेळेला तिकडचं दर्शन घेतलं, त्याला दर्शन घेतल्यानंतर वैशंपायन ऋषींकडे बघून त्याला सुद्धा भरून आलं. आणि म्हणलं की तुम्ही खूप इमोशनल झाले तुम्ही. मला तुमच्याकडे बघून खूप असं हे वाटतंय म्हणून, खूप मलाही भरून येतंय. म्हणजे तुम्ही कृपा करून मला ते सगळं सांगा की तुम्हाला काय आठवतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पिपलादे हा माझा चुलत भाऊ लागतो. आणि हा पिपलाद नावाचा ऋषी आहे. आणि ऋषी माझा चुलत भाऊ लागतो.
कारण याज्ञवल्क्याचा मी भाचा लागतो, याज्ञवल्क ऋषींचा मी भाचा लागतो. याज्ञवल्क ऋषींना एक बहीण होती, जी बहीण विवाह होऊन गेली. विवाह होऊन गेल्याच्या नंतर काही कारणाने तिच्या पतींनी पुढे जाऊन संन्यास दीक्षा घेतली आणि त्यावेळेला ती गर्भवती होती. आता आपलं पालन पोषण कोण करणार म्हणून ती परत या ठिकाणी याज्ञवल्क्याकडे आली. याज्ञवल्क ऋषी अतिशय प्रेमळ होते, त्यांनी बहिणीचं खूप स्वागत केलं. परंतु बहिणीचं स्वागत केलं आणि सगळं केलं तरी तिला कुठेतरी अशी अपराधाची भावना निर्माण झाली की मी काही करत नाही आणि मी फुकटचं खाते म्हणून इकडे, आणि असलं आश्रिताचं आयुष्य जगण्याकरता माझा जन्म नाहीये म्हणजे, आणि मग मी अशा मुलाला जन्म घालते की जो जन्माच्यात आश्रित म्हणूनच जीवन जगणार आहे. असं आश्रिताचं मूल काय कामाचं, जे आपल्याही कामाचं नाही आणि देशाच्याही कामाचं नाही. परंतु कालावधी खूप पुढे निघून गेला, ती खूप वेळ दुःखी असते आणि त्या दुःखीमध्ये तिला म्हणजे की ती गरोदर होती आणि ती डिलिव्हरी झाली. आणि मग ज्यावेळेला डिलिव्हरी झाल्यानंतर ते जे बाळ होतं त्या बाळाला घेऊन ती त्या आश्रमाच्या बाहेर रात्रीच्या वेळेला निघून गेली. आणि मग आता या मुलाचं काय करायचं, या मुलाचा आपण त्याग करायला पाहिजे. अन्न पाण्या वाचून किंवा आश्रिताच्या जेवणावर जेवण्यापेक्षा हा मुलगा ना राहिलेला बरा म्हणून पिंपळाच्या झाडाखाली तिने आणून त्या मुलाला ठेवलं आणि त्या मुलाकडे पाठ फिरवून ती निघून गेली. पुढे कुठल्याही पुराणामध्ये तिचा उल्लेख येत नाही की तिचं पुढे काय झालं. पिंपलात मात्र पिंपळाच्या झाडाखाली तसेच रडत राहिले. त्या बालकाचं ना कोणी नाव ठेवलं ना त्या बालकाला कोणी काही शिकवलं. काही काळाने रडतं मूल बघून पिंपळाला दया आली आणि पिंपळामधनं जो चीक बाहेर पडतो तो चीक दुधाच्या स्वरूपामध्ये पिंपलात ऋषींना प्राप्त झाला, त्या बाळाला प्राप्त झालं. बाळ ते संपूर्ण दूध प्यायला लागलं, पिंपळाचं चीक येतो प्यायला लागलं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह व्हायला लागला. बाळ हळूहळू रांगायला लागलं, पिंपळाला प्रदक्षिणा घालायला लागलं आणि पिंपळाची फळं पानं जे काही मिळतील तेच खाऊन पुढे उपजीविका करायला लागलं. उपजीविका करत असताना आता हा मुलगा आहे, हा चांगला ऋषितुल्य मुलगा आहे, हा ब्राह्मण आहे, याचा व्रतबंध करायला पाहिजे म्हणून नारदांनी पूर्णपणे युक्ती केली. आणि युक्ती अशी केली की त्याला समजलं पण नाही, पण त्याचा व्रतबंध झाला आणि त्याला मंत्र दीक्षा दिली. आणि मंत्र दीक्षा देऊन त्याला पूर्णपणे त्या मंत्राच्या जपामध्ये ठेवलं. ना त्याला गुरुची जाणीव होऊन दिली, ना त्याला आईची जाणीव होऊन दिली, ना त्याला वडिलांची जाणीव होऊन दिली. सगळं काही आहे ते फक्त पिंपळच आहे. पिंपळाच्या वृक्षानेच त्याचं पालन केलं, पिंपळाच्या वृक्षानेच त्याचं पोषण केलं. आज मोठं होता होता बाळ 14 वर्षाचं झालं. बाळ झाडावरच बसून राहायचं, त्यामुळे गावातल्या लोकांना माहिती पडायचं नाही की बाळ कुठे आहे आणि ते बाळ कुणाचं आहे आणि ते काय आहे. पण दिव्य तेज त्याच्यामध्ये होतं आणि ते असं दिव्य तेज प्रचंड वेळ झाडावरच राहिलेलं असायचं. एक दिवस त्याची पूर्णपणे साधना सफल झाली आणि साधना सफल होऊन त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ज्ञानाने संपन्न झालेला तो मुलगा पिंपळाच्या झाडावरनं खाली आला आणि जसा तो खाली आला त्यावेळेला पहिले त्याचे गुरु त्याला भेटले आणि नारदजींचं त्या ठिकाणी आगमन झालं. बोलो पिपलादेव भगवान की जय, बोलो नारद मुनी की जय. नारद मुनी आणि पिपलाद ऋषींना बघितल्यानंतर नारद मुनी हसले आणि पहिल्यांदा आपल्याकडे बघून कोणीतरी हसतंय, कोणीतरी आपल्याला प्रेम देतंय या उद्देशाने त्या मुलालाही हसायला आलं. आणि तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी नारदांचे पाय धरले आणि सांगितलं तुमचा आणि माझा खूप काही गैरा संबंध आहे असं मला वाटतं. तुम्ही माझ्या खूप जवळचे आहात असं मला वाटतं. मी तुम्हाला ओळखत नाही, मला तुमचं नाव माहिती नाही आणि मी कोण आहे तेही मला माहिती नाही. आयुष्यामध्ये अध्यात्म करत असताना प्रत्येक जण तुम्हाला विचारतो की शोध करा, तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे. जो करायला सांगतो त्यालाही माहिती नसतं. तुम्ही उलटा प्रश्न विचारत नाही कारण तुमच्याकडे ज्ञान कमी असतं. त्यामुळे तुम्ही उलटा प्रश्न विचारत नाही, तो तुम्हाला प्रश्न विचारून निघून जातो. आयुष्यभर फिरून उत्तर काही मिळत नाही. मी कोण आहे. पुढे तो तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनाचा उद्देश जाणून घ्या. अरे मी कोण आहे तोच सांगितला नाही, मी कोण आहे तोच कळला नाही. आयुष्याचा उद्देश काय माहिती करून घेणार. आयुष्याचा उद्देश तर माहिती करून घ्यायला पाहिजे की कशा करता जन्म आहे. आम्हाला तेही माहिती नाही कारण आम्ही कोण आहेत तेच आम्हाला माहिती नाही. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम की आम्ही स्वस्त मधला गुरु केला, आम्ही महागडा गुरु केला नाही. नाही तर निदान त्याच्या फी करता तरी त्याने आम्हाला सांगितलं असतं की आम्ही कोण आहे आणि आमच्या जीवनाचा उद्देश काय. पण चिंता करू नका, तुम्हाला माधव गुरुजी भेटले, तुम्ही महागडा गुरु केलाय, त्यामुळे तुम्हाला ज्ञान भेटणार. मग त्या ठिकाणी पिपलाद ऋषींना बघून नारद मुनींनी सांगितलं की बाळा आज आपण तुझं नामकरण करूया, पुन्हा एकदा तुझं नाव ठेवूया, तू पिपलाद या नावाने या पृथ्वीवरती असेल. त्याला आनंद झाला. त्यांनी सांगितलं खरंच आहे, पिंपळ म्हणजेच माझी आई आहे आणि हा पिंपळ म्हणजेच माझा बाप आहे. ते म्हणले नाही रे, तुझा बाप खूप करुणामय आहे, तुझी आई तर प्रचंड करुणामय आहे. आणि काय सांगायचं. पिपलाद म्हणला अहो असे आई वडील एवढे करुणामय होते तर ते मला असे सोडून का गेले, तुम्ही मला त्याचं कारण सांगा.
नारद म्हणले आता बरोबर काम केलं तू, आता तुला मागणा गुरु म्हणजे काय असतं ते सांगतो. त्यावेळेला शनी महाराज दंडात्मक कारवाई करायचे आणि शनी महाराज इतके स्पीडनी प्रत्येक ठिकाणी जायचे की त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना नाडलेलं होतं. प्रत्येकाला जागोजागी दंड कर्म देत होते आणि या सगळ्या गोष्टी बघून नारदाला वाईट वाटत होतं. आणि नारदाची अशी इच्छा होती की शनी महाराजांचं तंगड तो जाव, या शनीचं आहे ना तंगड तुटलं पाहिजे आणि हा लंगडा झाला पाहिजे. आणि हा जो एवढा धावतोय ना याची गती एकदम संत गतीने हा चालायला पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होता की नारद हे स्वतः करू शकत नव्हता, कारण तो आपल्या संप्रदायाचा होता. आपल्या संप्रदायामध्ये कर्म काही नाही, खायचं दुसरं काय कर्म नाही. त्यामुळे नारदाला काय कर्म करायचं नव्हतं, काम आपण तर काय करायचं नाही. कृष्ण पण आपल्या संप्रदायाचा अख्खा महाभारत केलं, कधी उचललं शस्त्र, उचलायची गरजच नाही, कर्म करायची गरजच नाही. आपला संप्रदाय खूप दिव्य. आपल्या संप्रदायामध्ये कृष्ण येतात, आपल्या संप्रदायामध्ये नारद येतात, त्यांनी कधीही कर्म केलं नाही. राम आपल्या संप्रदायामध्ये नाही, कारण तो कर्मवादी होता. बिचारा एकटाच लढला, रावणाला मारलं, मग सीतेला घेऊन आला. कृष्णाने काय केलं? काही केलं नाही, निवांत एकदम. तर त्याप्रमाणे आपल्या संप्रदायामध्ये असल्यामुळे नारदांनी सांगितलं, पिपलाद तुझे आई वडील फार चांगले होते, पण हा शनी इतका वाईट आहे, इतका क्रूर आहे की तुझ्या आई बापावरती फार विचित्र वेळ आली. भिक्षा मागायची वेळ आली, त्यांना खायला पोटभर नव्हतं. लाजे खातर आणि समाजाला घाबरून तुझ्या बापाने संन्यास दीक्षा घेतली आणि तो साधनेला निघून गेला. तुझ्या आई पुढे यक्ष प्रश्न पडला की आता तुझं पालन पोषण कसं करायचं, आणि तुझ्या आईला आश्रिताचं जीवन आवडत नव्हतं, तर ती तुला कसं आश्रिताचं जीवन देईल. तुझी आई खूप श्रेष्ठ होती आणि त्या ठिकाणी सोडून गेली. तुझा मामा तर त्याहून श्रेष्ठ आहे, जो याज्ञवल्क तुझा शोध घेत सगळीकडे फिरत होता, पण तुझ्या आईने इतक्या गुप्तपणे आश्रम सोडला की तोही तुझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मुलाच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली, डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. म्हणले की हे नारद मुनी, मला सांगा, मी पिपलाद, माझ्या तपश्चर्याने सिद्ध आहे की माझ्या आई बापाची अशी वेळ का आली. नारद म्हणला ते तर सांगायला आलेलो आहे. बोले सर्वात हरामखोर माणूस या शनी महाराज, या शनी महाराजांनी अपकृपा केली, याची साडेसती लागली आणि तुझ्या साडेसतीमध्ये तुझ्या बापाचा आणि आईचा पुरा काटा यांनी काढला आणि फार त्यांना बर्बादीला आणलं. नाना प्रकारचे कष्ट त्यांना झाले, नाना प्रकारच्या वेदना त्यांना झाल्या आणि ह्या सगळ्यांना त्रास देतो. पिपलाद ऋषी म्हणले असं आहे तर मला सांगा, मी आता ताकदीने संपन्न आहे, शनी महाराजांचं काय करायचं ते बोला. बोले काय नाही, फक्त त्याचा उजवा पाय ना तो तोडायचा, बाकी जास्त काय करायचं नाही. असं तोडायचं की फ्रॅक्चर झाला नाही पाहिजे, रॉड आतमध्ये बसला नाही पाहिजे, प्लेट टाकली नाही गेली पाहिजे आणि कोंबडी तो घेणार नाही, कारण तो स्वाभिमानी. म्हणजे काय होईल, त्याचं स्पीड कमी होईल, तो लोकांना कमी त्रास देईल. पिपलाद म्हणले बिलकुल चांगलं आहे, कुठे भेटतील सांगा. बोले कुठे जायची गरज नाही, या पिंपळाच्या झाडाखाली बस, 11:32 इकडनं आकाश मार्गाद्वारे जाणार आहेत, बरोबर तुझ्या समोर येतील. पिपलाद तू एवढा संपन्न आहेस आणि तू माझा चेला आहेस, आपला संप्रदाय दिव्य आहे, फक्त तू नजर शनीवरती टाक, शनी महाराज तुझ्या पायाशी कोसळून पडतील. नारदांनी सांगितलं, ते म्हणले हो एवढी ताकद माझ्यात आहे. बोले बिलकुल तुझ्यामध्ये ताकद आहे, फक्त समय मिस करायचा नाही. पिपलाद म्हणले हो. काय म्हणले पिपलाद? हो. आणि मग पिपलाद ऋषींनी आकाशाकडे नजर लावली. नारद म्हणले मी ध्यानस्थ बसलोय असं सांगितलं. पिपलाद तसे आकाशामध्ये रंगले, नारदांनी तिकडनं कळटी मारली, आपला संप्रदाय. नारद तिकडनं निघून गेले आणि सांगितलेल्या वेळेप्रमाणे 11:33 शनी महाराज समोर आले. शनी महाराज समोर पडल्यानंतर आजपर्यंत दृष्टीचा चमत्कार शनी महाराजांचा चालायचा, पहिल्यांदा चमत्कार चालला तो पिपलाद ऋषींचा. पिपलाद ऋषींनी शनी महाराजांवरती आपली दृष्टी धरली आणि जशी दृष्टी धरली तसे शनी महाराज धाडकन खाली कोसळले तर त्यांच्या उजव्या पायावरती पडले आणि उजव्या पायाने ते पूर्णपणे अपंग झाले, उजव्या पायाने ते पूर्णपणे लुळे झाले. आपल्याला कोणी पाडलं म्हणून शनी महाराजांनी वरती बघितलं, त्यावेळी त्यांना पिंपळाचं झाड दिसलं आणि पिंपळाचं झाड दिसल्यानंतर त्या ठिकाणी उभे असलेले पिपलाद ऋषी त्यांना दिसले. त्या पिपलाद ऋषींना शनी महाराजांनी नमस्कार केला आणि सांगितलं की एवढं घोर असं तुम्ही मला कुठल्या प्रकारचं प्रायश्चित्त दिलंय, तुम्ही असं मला खाली का पाडलं आणि तुम्ही कोण आहात ते मला सांगा. त्याला पिपलाद ऋषी बोलले मलाही आत्ताच माहिती पडलंय की मी पिपलाद नावाचा ऋषी आहे आणि माझ्या आई वडिलांचे एवढे हाल तू केले की त्याच्यामध्ये काही गत्यंतर नाही आणि त्या रागाच्या भरामध्ये मी हे सगळं कृत्य केलं. तो म्हणला महाशय हे तुम्ही मला कुणी तुम्हाला करायला सांगितलं ते सांगा. त्याच्यावरती ते म्हणले की माझे गुरु नारद आहेत. ते म्हणले पुढे काय बोलू नका, सगळं मला समजलं, पुढे काय बोलू नका. ठीक आहे म्हणले, मग आता काय करायचं, आता तुम्ही प्रायश्चित्त दिलेलं आहे ते प्रायश्चित्त मी भोगायला तयार आहे, परंतु मी दंडवादी आहे, माझ्याकडे पूर्णपणे दंडाधिकारी आहेत,
लोक त्यांच्या आयुष्यामध्ये पाप करतात, या जन्मामध्ये करतात तर पुढच्या जन्मामध्ये त्यांना भोगावं लागतं. काही लोकांना या जन्मामध्ये भोगावं लागतं. तुझ्या आई वडिलांचं पाठीमागच्या जन्माचं एक कर्म होतं आणि मी नियती मान्य आहे, नियतीने मला नेमलेलं आहे, माझं स्वतःचं असं काही नाही. पिपलाद ऋषींना शनीची अवस्था बघून दया आली आणि आपल्या आई वडिलांचे हाल केलेले होते त्याचा आपण जो काही बदला घ्यायचा, त्यामध्ये इतकं क्रूर शासन शनी महाराजांना नव्हतं करायला पाहिजे असं त्यांना वाटलं. परंतु पिपलाद ऋषी अधिकारांनी त्यावेळेला खूप वरती गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी शनी महाराजांची क्षमा मागितली की महाराज मला माफ करा, माझ्यावरती दया करा, मी रागाच्या भरामध्ये एक कृत्य केलं, माझ्या आई वडिलांच्या करुणेपायी मी एक कृत्य केलं, मी असं निश्चितपणे प्रायश्चित्त घेईन. त्यावेळेला शनी महाराज म्हणले की नाही, हेही नियती मान्य असेल, कुठेतरी नियतीला हे मान्य असेल की माझं स्पीड कमी व्हावा आणि म्हणून तुला ही बुद्धी नारदांनी दिली असेल. माझं कुणाबद्दलही राग नाही, लोकांबद्दलही नाही, ज्यांना मी दंड देतो त्यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये राग नसतो आणि पिपला तुझ्याबद्दलही माझ्या मनामध्ये राग नाही. तू दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी स्वीकार करेन आणि यापुढे तुझ्या या प्रायश्चित्ताच्या ऋणामध्ये माझं जीवन पूर्णपणे व्यतीत करीन. शनी महाराज पुन्हा आकाशाच्या दिशाने निघाले. शनी महाराजांनी स्वाभिमानी असल्यामुळे कुबडी घेतली नाही आणि लंगडत लंगडत पृथ्वीची परिक्रमा आजही शनी महाराज करतात. एक राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्याकरता त्यांना 2.5 वर्ष लागतात. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करायला त्यांना 30 वर्ष लागतात. हा संपूर्ण बळ झाल्यानंतर पिपलाद ऋषींना खूप म्हणजे खूप पश्चाताप झाला. नारदांची त्यांनी खूप वाट बघितली पण नारद काही आले नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं, त्यावेळेला पिपलाद ऋषी नर्मदेच्या किनाऱ्यावर आले. त्यांनी नर्मदा नदीमध्ये स्नान केलं. नर्मदा नदीमध्ये स्नान करून त्यांनी पिपलाद ऋषी मी आहे आणि हे शिवा मी तुला या ठिकाणी आमंत्रित करत आहे, तुला आवाहन करीत आहे की खरोखरी आता तू मला दर्शन दे. तू दर्शन दिल्याशिवाय मला तर पुढचं काही समजणार नाही. भोळे आपले रिकामे होतेच. त्यांनी हात मारल्या लगेच ते पृथ्वीवरती आले. त्यांनी पिपलाद ऋषींना दर्शन दिलं. पिपलाद ऋषींनी त्यांची स्तुती केली. कैलास राणा शिवचंद्र मौळी मणिप्रमाणा मुगटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोणकारी. भोळे त्या ठिकाणी पिपलाद ऋषींना प्रसन्न झाले आणि सांगितलं काही काळजी करू नकोस, प्रत्येक ठिकाणी शिवाचा अंश आहे. पिंपळामध्ये इतकी ताकद आहे की पिंपळाची जर साधना केली तर शनी महाराज सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकत नाही. तर पिंपळाला प्रदक्षिणा मारतात, पिंपळाला पाणी घालतात. अश्वत्थ वृक्ष म्हणून त्याचा मान आहे. विष्णू स्वतः त्याच्या हृदयामध्ये म्हणजे अश्वत्थ झाड म्हणजे अश्वत्थ म्हणजे पिंपळ म्हणजेच विष्णू आहे. समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्र मंथनामधनं लक्ष्मी बाहेर आली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु लक्ष्मीच्या पाठोपाठ अलक्ष्मी म्हणजे अवदसा सुद्धा बाहेर आली. लक्ष्मीला विष्णूंनी वरलं म्हणजे तिच्या बरोबर विवाह केला आणि तिला आपली धर्मपत्नी बनवून आपल्या बरोबर घेऊन आले. परंतु त्यावेळेला अलक्ष्मी म्हणजे की पनवती किंवा अवदसा म्हणले की मी कुठे जाऊ, त्यावेळेला नारायणांनी विष्णूंनी सांगितलं की तू पिंपळाच्या झाडाच्या पायथ्याशी राहा, त्या ठिकाणी पिंपळामध्ये माझा वास आहे, तू माझ्या बरोबर त्या ठिकाणी राहशील. त्याप्रमाणे अवदसा ही पूर्णपणे पिंपळाच्या झाडाखाली राहते आणि पिंपळाच्या झाडाखाली अवदसा राहत असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली कधीही कुठला संसार होत नाही. पिंपळाची छाया ज्याच्यावरती पडते तिथे दारिद्र्यता येते. तर त्याप्रमाणे असा वृक्ष महिमा आहे. आणि मग सगळ्या झाडांना पवित्र झाड कुठलं असेल तर ते पिंपळाचं आहे की त्याच्या खाली अलक्ष्मी राहते. परंतु सगळ्या देवांना वास करायला पिंपळाच्या झाडावरती सांगितलेलं आहे. ज्या ज्या देवांना आतापर्यंत पृथ्वीवरती आले आणि वास करायची वेळ आली त्याला त्यांनी पिंपळाच्या झाडावरती केलेलं आहे. भगवान गौतम बुद्धांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ते पिंपळाच्या झाडाखाली झाली. पिंपळाच्या झाडाचा असा अनेक उत्तम महिमा पुढे आहे. परंतु पिंपलाद नावाचे ऋषी हे पिंपळाच्या झाडांनी पालन पोषण करून आपल्याला दिलेले आहेत. जे पिंपलाद ऋषींचं नाव आपण जी शनी महाराजांची स्तुती म्हणतो त्या स्तुतीमध्ये सुद्धा त्याची दर्शनाली केलेली आहे. कोणस्त पिंगल वभ्रू कृष्णो रोंदंतो कयमा सौरी शनेशना मंदा पिंपलादेन संस्थिता. पिंपळाचा ज्याला आदर आहे, ज्याने पिंपळाच्या प्रायश्चित्तापुढे स्वतःचा कुठलाही अहंकार घेतला नाही आणि त्याच्या प्रायश्चित्ताचा स्वीकार केला, त्या शनी महाराजांना मी त्रिवार वंदन करतो. पिपलाद ऋषींनी शिवाचं दर्शन घेतलं, नर्मदेमध्ये त्यांनी स्नान केलं, नर्मदा मातेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि शिवाला सांगितलं की या ठिकाणी मला एक आत्मलिंग दे, मला प्रायश्चित्त म्हणून या ठिकाणी तुझी साधना करायची. शिवाने प्रसन्न होऊन त्यांना आत्मलिंग दिलं. ज्या आत्मलिंगाची स्थापना करून त्या ठिकाणी पिप्पलेश्वर क्षेत्र बनलं. ज्या पिप्पलेश्वर क्षेत्राचा महिमा ऐकून जन्मेजय राजाला खूप आनंद झाला
आणि मग त्यांनी विचारलं की याज्ञवल्क तुमचा वाचा आहे तर मला त्याच्याबद्दल सांगा. त्याच्या वेळेला म्हणलं की याज्ञवल्क खूप हुशार ऋषी आहेत, माझे मामा आहेत आणि इतके प्रचंड ज्ञानी आहेत की हिशोबाच्या पलीकडे. स्ट्रगल आणि कॉम्पिटिशन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते, त्याप्रमाणे याज्ञवल्कांच्या आयुष्यामध्ये देखील होती. याज्ञवल्कांची आज म्हणजे की वेधशाळा इतकी सुंदर आहे की विष्णू वारंवार याज्ञवल्कांच्या वेधशाळेमध्ये येतात आणि ते सगळं वातावरण बघून त्यांना खूप प्रसन्न वाटतं. कारण विष्णूचं एक नाव आहे ब्राह्मण प्रिया, त्याला ब्राह्मण प्रिय. आमचे 2 गुरुजी आहेत, एक आमचे चंद्रात्री गुरुजी आहेत आणि दुसरे आमचे निलेश गुरुजी आहेत. ते निलेश कुलकर्णी नंदुरबारचे. त्यांचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये ब्राह्मण प्रिया म्हणून सेव्ह आहे. तर ब्राह्मण प्रिया विष्णू आहेत, त्यांना ब्राह्मणांबद्दल खूप प्रेम आहे. ब्राह्मण म्हणजे कुठल्या जातीबद्दल प्रेम नाही, तो कर्मानी ब्राह्मण आहे, त्याबद्दल प्रेम आहे. आमच्या जहापनांनी आज गाडीमध्ये खूप छान प्रश्न विचारला. ते म्हणले की रोज मी पूजा केलीच पाहिजे असं आहे का? तर पूजा या शब्दाचा अर्थच आहे की यथायोग्य व्यवहार. मी जर प्रत्येक गोष्टीमध्ये यथायोग्य व्यवहार करत असेल तर जे काही मी करतोय ते सगळं पूजाच आहे. जे काही मी करतोय ते सगळं पूजाच आहे. मला वेगळी पूजा करायची नाही, पूजा करायची गरज नाही आणि मी पूजा केली तरी चालेल. पूजा पुन्हा 2 प्रकारची असते, एक पूजा असते आणि एक मानस पूजा असते. एका ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपण देवाला आंघोळ घालतो आणि एका ह्याच्यामध्ये मनोमनी आपण सगळं करतो. मानस पूजा सोडून तेवढी श्रेष्ठ आहे, पूजा करणं सुद्धा तेवढंच श्रेष्ठ आहे. आणि जहापनांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कर्म हीच पूजा. यथायोग्य व्यवहार करणं म्हणजे यथायोग्य कर्म करणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. कुठल्याही व्रतामध्ये तुम्ही असाल तरी पुण्याचा लाभ तुम्हाला होईल, पुण्याची प्राप्ती तुम्हाला होईल. तर याज्ञवल्क्यांच्या त्या संपूर्ण वेधशाळेमध्ये मी खूप म्हणजे की विद्वान होतो. वैशंपायन ऋषी स्वतःबद्दल सांगतात, जन्मंजय राजा मी खूप विद्वान होतो आणि मला माझ्या ज्ञानामध्ये खूप मोठा असा अभिमान होता, गर्व होता, इगो होता आणि त्यामुळे मी इकडे तिकडे वावरायचो. विष्णूंच्या ते लक्षात यायचं आणि विष्णू प्रत्येक वेळेला माझ्या मामाला म्हणायचे, याज्ञवल्क याला सरळ करू का? मी काही सेकंदमध्ये मी याला सरळ करू शकतो. परंतु माझ्या मामाचं माझ्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे प्रत्येक वेळेला माझा मामा मला सावरून घ्यायचा. एक दिवस असं आलं की खरोखरी माझ्या बुद्धीचा अहंकार खूप वाढला, माझ्या ज्ञानाचा अहंकार खूप वाढला आणि मी वेड्यासारखं वागायला लागलो. त्यावेळेला माझी लायकी शब्द हाच वापरलेला आहे की माझी लायकी, माझी हैसियत दाखवण्याकरता त्या दिवशी याज्ञवल्क्यांनी मला सांगितलं की तू आज आहे ना या पिंपळाच्या झाडाखाली बस आणि जेवढं काय मी तुला म्हणलेलं आहे, जेवढं काय मी तुला शिकवलेलं आहे ते सगळं तू म्हणायला सुरुवात कर. तुझी एक चूक झाली की पिंपळाचं एक पान खाली पडेल. मी वेदांपासून सुरुवात केली, मी यजुर्वेद म्हणायला घेतला आणि यजुर्वेदाची मी पहिली ऋचा म्हणली. ती पहिली ऋचा काय म्हणली? पिंपळ वृक्षाचाच मंत्र आहे. मूले तु ब्रह्मरूपाय, मध्ये तु विष्णुरूपाय, अग्रताः शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः. एवढं म्हणून झाल्याच्या नंतर एक 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 करून पिंपळाची इतकी पानं खाली पडायला लागली की वैशंपायन ऋषींना काही कळलं नाही की आत्ताशी पहिली ऋचा म्हणले. अय शुक्ल यजुर्वेदी सुनो, आत्ताशी पहिली ऋचा म्हणले तर एवढी पानं पडली आणि पानं पडायची थांबतच नाही. तर मी नक्की चूक काय केली? आता प्रश्न असा पडला की वैशंपायन त्या पानामध्ये डुबायला लागले. मी आता या पानांमध्ये समाधी होते का अशी अवस्था आली. त्यावेळेला याज्ञवल्क्याला म्हणले, अहो चूक काय झाली तिथं सांगा, आताशी तर पहिलीच ऋचा म्हणले. त्याच्या वेळेला सांगितलं की ओम हाच पहिला गुरु आहे. ओमचं उच्चारण केल्याशिवाय कुठलाही मंत्र जर जपलास तर ती मोठी चूक आहे आणि ओमच सर्व काही आहे. आपण इदम न मम आहोत. ज्यावेळेला ओम म्हणून ती ऋचा म्हणली त्यावेळेला पिंपळाची पानं पडायची थांबली आणि वैशंपायन ऋषी म्हणतात माझ्या आयुष्यातली मला चूक कळली, माझा अहंकार त्या ठिकाणी निघून गेला आणि ज्यावेळेला मी अहंकार रहित झालो त्यावेळेला पूर्ण ज्ञान माझ्याकडे आलं. पुढे याज्ञवल्क्यांवर खूप मोठा प्रसंग आला. स्ट्रगल आणि कॉम्पिटिशन प्रत्येकालाच करावी लागते. त्याच्याप्रमाणे पुढे असं झालं की सगळ्या ऋषींनी इतके कान भरले एकमेकाचे आणि म्हणले हा याज्ञवल्क खूप शहाणा झालाय, हा याज्ञवल्क खूप शहाणा झालाय. त्याच्यावरती याज्ञवल्काच्या गुरूंनी म्हणजे साक्षात विष्णूंनी सांगितलं की तू एक काम कर, तुझ्याकडे अति ज्ञान झालेलं आहे आणि तू जास्त शहाणा झालेला आहेस तर तुझं ज्ञान जे आहे ते सगळं ज्ञान आता बाहेर काढून दे. आता मी तुम्हाला प्रश्न केला, तुम्ही 12 पाणीपुऱ्या खाल्ल्यात ते बाहेर काढून द्या. माझ्या व्यतिरिक्त खाल्लेत काढून देऊ शकता का? ते याज्ञवल्क होते, ते म्हणले देवा तर तुमची अशी इच्छा आहे तर मी सगळं ज्ञान बाहेर काढतो. त्यांनी स्वतः ओमेट करायला म्हणजे उलटी करायला सुरुवात केली. उलटीला संस्कृतमध्ये म्हणतात तैत्रेय. काय म्हणतात? तैत्रेय. त्यांनी तैत्रेय केली म्हणजे त्यांनी उलटी केली. या उलटीमध्ये अख्खा एक उपनिषद बनलं ज्याचं नाव आहे तैत्रेय उपनिषद. होतं याज्ञवल्क भगवान की जय. जोरदार टाळ्या वाजवा याज्ञवल्क. तर याज्ञवल्क ऋषींनी उलटी केली, ज्या उलटीमध्ये अख्खं एक उपनिषद बनलं तैत्रेय उपनिषद.
जे तैत्रेय उपनिषद आपल्याला काय मार्गदर्शन करतात? तैत्रेय उपनिषद आपल्याला काय मार्गदर्शन करतात? अहंकार. करेक्ट. लॉजिक वापरायला पाहिजे का प्रत्येक गोष्टीमध्ये. जर अहंकार रहिताची गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये अहंकाराबद्दल सांगितलं असेल तर आपल्यामधला अहंकार कसा निघून जायला पाहिजे, अहंकार वाचून कसं राहायचं, इगो कसा हळूहळू न म्हणता पूर्णपणे झिरो पोझिशनला यायला पाहिजे, मन ध्यान हे कसं लागायला पाहिजे, याबाबतचं यथार्थ मार्गदर्शन सगळ्या ऋचांमध्ये आहे. तैत्रेय उपनिषद खूप सुंदर आहे. कधी वेळ मिळाला तर तैत्रेय उपनिषदाबद्दल तुमच्या गुरुकडनं ऐका, नाही तर स्वतः समजून घ्या. माधव गुरुजी खूप मागण आहे, त्याच्यामुळे तैत्रेय उपनिषद ऐकायला तुम्हाला नर्मदेमध्ये किती डुब्या मारायला लागतील त्याचा हिशोब नाही, आणि तेवढा आपल्याकडे वेळ नाही तर मी निश्चित ऐकवलं असतं. खूप श्रेष्ठ उपनिषदांमध्ये श्रेष्ठ उपनिषद येतं तैत्रेय उपनिषद. तर त्याप्रमाणे तैत्रेय उपनिषद त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये तयार झालं. सगळ्या ऋषींना आपली चूक कळली, सगळ्यांनी पुन्हा माफी मागितली आणि याज्ञवल्क्याला सांगितलं की तुम्ही आता याच्याबद्दल काहीतरी लिहा. पण याज्ञवल्क्यांना त्यावेळेला पूर्णपणे सगळ्या गोष्टींमध्ये वैराग्य आलेलं होतं. याज्ञवल्क्य म्हणले की आता धर्माचं कुठलंही दुकान तुम्हीच चालवा, पुढे माधव गुरुजी येतील ते ह्याच्यामध्ये काहीतरी विकास करतील, तर मी माधव गुरुजींकरता काम करतो. म्हणून याज्ञवल्क्य ऋषींनी पुढे कायद्याच्या 4 संहिता लिहिल्या. किती संहिता लिहिल्या? 4 संहिता लिहिल्या. तुम्हाला असं वाटतं कायदा आत्ता बनलाय, तुम्हाला असं वाटतं कॉन्स्टिट्यूशन आत्ता बनलंय, ब्रिटिश आले आणि आमच्यावरती कॉन्स्टिट्यूशन लादलं, परंतु आमच्या देशाचं, आमच्या भारताचं, आमच्या भूमीचं, आमच्या मातेचं, आमच्या राष्ट्राचं याच्या अगोदर सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्याकरता कायद्याच्या 4 संहिता याज्ञवल्क्य ऋषींनी लिहिल्या. याज्ञवल्क्यांनी सुद्धा कायद्यामध्ये मोठा अधिकार प्राप्त केला, ते सुद्धा जजच्या वरती. म्हणजे आता अटॉर्नी जनरल जी पोझिशन आहे की जो देशाला ऍडवाइस देतो, ते अटॉर्नी जनरल पोझिशन पर्यंत कायद्यामध्ये सुद्धा याज्ञवल्क्य ऋषी गेले. त्यावेळेच्या भारत नावाच्या राजांनी पूर्णपणे त्यांचं ज्ञान जे आहे ते ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यकारभार केला. याज्ञवल्क्य ऋषी सुद्धा आज सुद्धा तपश्चर्येमध्ये आहेत आणि कायद्याच्या 4 संहिता लिहिल्यात. याज्ञवल्क्य ऋषींच्या चरित्रावरती पूर्णपणे प्रभावित झालो आणि माझीही लहानपणाची इच्छा होती की लॉ करावं, म्हणून मी पण म्हटलं की आत्ताच वेळ करून घेऊ. 2012ला मी अलिबागला DY पाटील दत्ता पाटील कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि ऍडमिशन घेऊन 2012 ते 2017 5 वर्षात BLS LLB सिलेबस कंप्लीट केला. LLB डिग्री प्राप्त करून घेतलो. पैकी 4 वर्षामध्ये मी कॉलेजमध्ये पहिल्या नंबरवरती आहे. 4 वर्ष मी कॉलेजमध्ये पहिला आलेलो आहे. 5व्या वर्षी मी सब्जेक्ट घेतलेला होता, तो सब्जेक्ट कॉलेजमध्ये एकच मी घेतलेला होता. त्यामुळे माझा पेपरचा रिझल्ट उशिरा लागला. त्याच्यामुळे माझे मार्क लिस्ट आणि सगळं येईस्तोवर रेग्युलर मुलांचा रिझल्ट लागलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्यामधनं 5व्या वर्षीचा हायएस्ट धरला गेला, माझा धरला गेला नाही. तर 5व्या वर्षी सुद्धा मी पहिला होतो. इतका चांगला अभ्यास मी केला, कारण चांगलं शिक्षक कसं व्हायचं आहे मला खूप चांगलं माहिती आहे. तुम्हाला चांगलं गुरु म्हणून मी होईन का नाही ते मला माहिती नाही, पण चांगलं शिक्षक आयुष्यामध्ये 100% ही माझ्या गुरूंची मेहरबानी आहे. आणि ज्ञान द्यायलाही कुठे कमी पडणार नाही, पण तेवढं सेवा द्यायलाही कमी पडणार नाही, कारण मला शिष्यही चांगला कळतो आणि मला गुरुही चांगला कळतो. आणि माझी तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे, तुम्ही जे कुणाचे शिष्य असाल, तुमचे जे कोणी गुरु असतील, त्यांच्या प्रती तुमची एवढी निष्ठा पाहिजे ना की हिशोबाच्या पलीकडे. त्यांच्या प्रती इतकं प्रेम पाहिजे ना. आमचे गुरु स्वतःच्या गुरु करता तासन तास रडत बसलेले आम्ही बघितलेले आहेत. एवढं गुरुवरती प्रेम आहे आणि हे प्रेमच पुढे सगळे काही संस्कार देऊन जातं. तुमचंही तुमच्या गुरुवरती एवढं प्रेम असायला पाहिजे आणि ऑलवेज तुम्ही तुमच्या गुरूंच्या पूर्णपणे मॅग्नेटिक पॉवरमध्ये पाहिजे. तुमचे गुरु कुठेही असू देत, तुम्ही आठवण केल्यानंतर तुमच्या गुरूंची दृष्टी तुमच्यावरती पडायला पाहिजे. नाहीतर तुमच्या गुरूंनी कुठेही असेल तुमची आठवण काढली तर गुरुचे चरण तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये जाणवायला पाहिजे. गुरु शिष्य नात्यामध्ये टिकाल तर भक्त आणि देवमध्ये देवच बनाल. तुकाराम महाराजांचा पुन्हा एकदा अभंग सांगतो, देव पहावया गेलो आणि देवची म्हणून ठेलो. मी फक्त देव बघायला गेलो तर मीच देव झालो. तुम्ही भक्त आहात, भक्तांमधनं फक्त गुरु शिष्य हे नातं पूर्ण जपा. हे नातं जेवढं चांगलं जपाल तर तुम्ही भक्तामधनं देवाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पिपलाद ऋषींच्या निमित्ताने नर्मदा पुराणाचा 10वा अध्याय पूर्ण केला. 8वा अध्याय होता नागेंद्र तीर्थ, 9वा अध्याय होता गरुडेश्वर तीर्थ, 10वा अध्याय केला पिपलाद ऋषींचं पिपलेश्वर क्षेत्र. जन्मेंजय ऋषीला या सगळ्या गोष्टी ऐकून खूप आनंद झाला. जन्मेंजय ऋषींनी त्यावेळेला पुन्हा यांना विचारलं की मी तुम्हाला आठवण करून देतो की काया वाचा मने माणसाच्या आयुष्यामध्ये पाप होतं. तुम्ही मला कायेचं पाप समजावून सांगितलंय, मला वाचेचं पाप समजावून सांगा, मला मनाचं पाप समजावून सांगा. 10व्या अध्यायापुढे पुढे मनाने आणि वाचेने कसं पाप होतं ते ऋषींनी पूर्णपणे
जन्मेंद्र राजाला वैशंपायन ऋषींनी समजावून सांगितलं कैलासची काय पोझिशन आहे. हो पंडित, कैलासची पोझिशन काय, निघायचं काय का निघायचं. पुढच्या अध्यायामध्ये आपण 10वा अध्याय पूर्ण करू. बर्मन घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण 31 कल्प या पृथ्वीवरती लिहिलेली आहेत. किती कल्प लिहिलेली आहेत? 31 कल्प लिहिलेली आहेत. 31 कल्पामध्ये लोक म्हणतात आता पृथ्वीचा नाश होणार आहे, आता पृथ्वीचा नाश होणार आहे. आता अवघं कल्प चालू आहे, ते 7वं कल्प चालू आहे. पहिला सेटच 8व्या कल्पाचा आहे. म्हणजे ज्या कल्पामध्ये तुम्ही कल्पसले त्या कल्पाचं नाव काय? तुम्ही नका सांगा, तुम्ही परीक्षेला नाही सांगा. रोज तुम्ही संकल्प करता, सांगितलंय तुम्ही गाढव पाळा. पहिल्या दिवसापासून सांगतोय कुठल्या कल्पना. आमचे गुरु आम्हाला सांगायचे उंट पाळा. आपल्या समाज म्हणजे आपल्या संप्रदायाचा सर्वात चांगला प्राणी कुठला असेल तर उंट. कारण आपल्या संप्रदायामध्ये कोणी काम करत नाही. उंटावरनं फक्त शेळ्या हाकलतात. ए बाबा कर, ए बाबा कर. काम स्वतः काय करायचे नाही. उंटावरनं शेळ्या हाकलायचे. तर आमचे गुरु काय आम्हाला म्हणायचे, तुम्ही उंट पाळा, तुमचं जीवन खूप सुखी होईल. कारण तुम्ही उंटावरनं फक्त शेळ्या हाकू शकता, बाकी तुम्ही काय करायची गरज नाही. कारण करायला संप्रदायाच्या लोकांनी सगळं करून ठेवलंय. तुम्हाला काय करायची गरज नाही. तुम्ही आपलं नामस्मरण करा. याच्या व्यतिरिक्त आपलं हा 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 संप्रदाय जपला. रोज तुम्ही संकल्प करता. काय संकल्प करता यांना? मी सुरुवातीला म्हणतो श्रीमद भगवतो महापुरुष विश्रांत प्रवर्तमाने आद्य ब्राह्मणे दिव्ये वाराह कल्पे. वाराह नावाच्या कल्पामध्ये तुम्ही आहात. श्वेत वाराह कल्पे, श्वेत वाराह कल्पामध्ये तुम्ही आहात. वाराह नावाचा कल्प आता चालू आहे. याच्या अगोदर 6 कल्प होऊन गेले. त्या 6 कल्पामध्ये ही सृष्टी पूर्णपणे जलमय झाली. सगळं जलमय झालं. काही कुठेही अस्तित्वामध्ये नाही. प्राणी शिल्लक नाही, मनुष्य शिल्लक नाही. त्यावेळेला या पृथ्वीवरती 2च गोष्टी राहिल्या. एक राहिली ती म्हणजे नर्मदा नदी आणि दुसरे राहिले मार्कंडेय ऋषी. यांच्या व्यतिरिक्त कुठलंही आलं नाही. पहिल्या 6 कल्पाची नावं तुमच्यापैकी कोण सांगते? पहिल्या 6 कल्पांची नावं. याच्या अगोदर 6 कल्प होऊन गेलेत. वराह कल्पामध्येच राम होऊन गेले आणि वराह कल्पामध्येच पांडव पण होऊन गेले आणि वराह कल्पामध्ये मी आहे आणि वराह कल्पामध्ये तुम्ही आहे. एक वराह कल्प किती मोठा आहे बघा. जर एवढं कल्प मोठा आहे एक वराह कल्प, तर याच्या अगोदर 6 कल्प होऊन गेले. 6 वेळा ही पृथ्वी पाण्याच्या खाली गेलेली आहे. प्रत्येक वेळेला वरती आलेली आहे आणि प्रत्येक वेळेला सृष्टीची रचना जिथून झाली आहे त्या घाटावर तुम्ही बसलायत म्हणून याचं नाव आहे बर्मन घाट. ब्रह्म इथे बसले आणि इथून रचना केली. म्हणून इथले गोटे घरी घेऊन जातात नर्मदेचे, पण ते पाण्यात उतरल्यावरच भेटतात. हरकत नाही, तुमच्याकरता पलीकडच्या घाटावर जाऊ तेव्हा तरी उतरा. आता रात्र झाली म्हणा. काय होय? हाव. काय म्हणायचं? हाव. आता भाषेमध्ये बदल करायचा. आता हाव. आणि असे उत्तर द्यायला चुकले की तुम्ही तर कुठल्या प्रश्नाचं उत्तरच देत नाहीये. त्या चुकीचं बोलले तर आता परत डोक्यात चालू होणार. कारण जेवढी कडक शिक्षा, छडी लागे छमछम येई गमगम, तेवढं लवकर तुम्ही शिकाल. तर त्याप्रमाणे आपण ज्यावेळेला दुपारी जाऊ त्यावेळेला आपण त्या ठिकाणी ते गोटे घेऊ. सर्वात जास्त उल्कापात नर्मदेमध्ये होतो. सर्वात जास्त उल्कापात. उल्कापात म्हणजे माहितीये, आकाशातून तारे खाली पडतात, खाली पडतात त्याचा दगड होतो. सर्वात जास्त उल्कापात नर्मदेमध्ये होतो. त्यामुळे जितक्या रंगाचे दगड नर्मदेमध्ये मिळतात एवढ्या रंगाचे दगड कुठल्याही दुसऱ्या नदीमध्ये मिळत नाही. तर त्या उल्कापातामुळे वेगवेगळ्या रंगाचे दगड मिळतात आणि सृष्टीची पहिली रचना या घाटावरून झाली. या घाटाला इथे सुद्धा नाव बर्मन घाट आहे आणि पलीकडे गेलो तरी नाव बर्मन घाटच आहे. पलीकडे पण त्याला ब्रह्मघाटच बोलतात, इकडे पण त्याला ब्रह्मघाटच बोलतात. कारण ज्या ज्या वेळेला ब्रह्मांना बघितलं गेलं त्याच्या वेळेला या घाटावर पण, या तीरावर पण ब्रह्मच दिसायचे आणि पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर पण ब्रह्मच दिसायचे. म्हणून एकमेव असा घाट आहे ज्या घाटाचं दक्षिण तटावरचं नाव सुद्धा बर्मन घाटच आहे आणि उत्तर तटावरचं नाव सुद्धा बर्मन घाटच आहे. आपण जर ब्रिज क्रॉस केला तर आता आपण दक्षिण तटावरती जाऊ शकतो. पण या दक्षिण तटावरती येण्याकरता अजून 2 दिवस आपण प्रवास करू, तेव्हा आपण पलीकडच्या घाटावर येऊ. आता आपण कुठेही मैया ओलांडत नाहीये. तर पलीकडे ज्या वेळेला येऊ त्यावेळेला निश्चितपणे दुपार असेल आणि दुपार असेल त्यामुळे तेव्हा तुम्हाला पाण्यामध्ये उतरवू. अध्यक्षांची पण त्याला अनुमती असेल, त्यांचंही निवेदन असेल की हो उतरा उतरा. तुम्ही पुन्हा तसेच करू नका आणि सगळ्यांनी म्हणा हाव आणि लगेच पाठीमागे माझ्याबरोबर पाण्यामध्ये या. खूप सुंदर सुंदर नर्मदेतले गोटे आपण गोळा करू. कल्पांची गोष्ट सुद्धा आपण पूर्ण करू. कारण कैलासची भाजी मारून झालेली आहे. पाव आपले तक्ष हॉटेलला आलेले आहेत आणि 2 तासात आपलं सुद्धा आगमन तक्ष हॉटेलला होणार आहे. कारण 90 किलोमीटरचा प्रवास. तेव्हा पुराण मला खूप सांगावं असं वाटतं.
तुम्हाला काय वाटतं याच्याशी मला काही कर्तव्य नाही. 2:45 वाजेपर्यंत महेश्वरच्या घाटावर मी एकटा बसलेलो होतो. तुम्ही एकही जण आले नाही. तुम्हाला काय वाटतंय तुमची मर्जी, पण मला काय वाटतं त्याप्रमाणे माझा धर्म मी पाळतो. तुम्ही सगळेजण नवीन आहात.